पाश्चिमात्य संस्कृती ही ज्याच्याकडे शक्ती आहे तो जगेल असं म्हणते। भारतीय संस्कृती मात्र जो जन्माला आला आहे तो जगेल आणि समाज त्याला जगवेल असे सांगते। त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगवण्याची जबाबदारी ही समाजाची आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी आयोजित दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवण्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान सोहळा भांडारकर संस्था लॉ कॉलेज रोड येथे संपन्न झाला। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विकलांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष दत्तात्रय चितळे, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील, केंद्राचे विश्वस्त व प्रमुख विनय खटावकर, सचिव राजेंद्र जोग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारत विकास परिषद आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्था करून आणि सेवा आणि समर्पण हा भाव ठेवून दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्याचा एक नवीन जागतिक विक्रम तयार केला। सेवेचाच भाव ठेवून काम करणाऱ्यांसाठी विक्रम बनवावा लागत नाही, तर तो एक विसावा असून हा प्रवास कधीच थांबत नाही। हा विक्रम पुन्हा हीच संस्था मोडेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने या केंद्राचे नाव दिव्यांग पुनर्वसन केंद्र करावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। चितळे यांनी माहिती दिली, या विक्रमात दिव्यांगांना 8 तासात 892 अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त कृत्रिम हात पाय अवयव बसवण्यात आले। संस्थेला या कार्यासाठी आर्थिक मदतीसाठी मोठ्या प्रमाणात दानशूर व्यक्ती संस्था पुढे येतात। सेवेतून चांगले संस्कार व्हावेत यासाठी प्रयत्न असतो असेही ते म्हणाले। ज्या विचार परिवारातनं ही संस्था काम करते आहे तो विचार हा सेवेचाच विचार आहे। सेवा है यज्ञ कुंड समिधा सम हम जले, ध्येय महासागर में सरित रूप हम मिले, लोक योग क्षेम ही राष्ट्र अभय गान हो, सेवारत व्यक्ती व्यक्ती कार्य काही प्राण हो, हे सांगणारी ही आमची विचार पद्धती आहे। त्यामुळे सेवेचाच विचार घेऊन जे काम करतात त्यांच्याकरता रेकॉर्ड हा बनवावा लागत नाही, तो त्यांच्या कामामध्ये एक विसावा असतो। त्यांच्या कामातलं ज्याला आपण एक स्टेशन म्हणू शकतो ते स्टेशन असतं, पण त्यांचा प्रवास हा कधीच थांबत नाही, तो प्रवास अखंड असतो। त्या अखंड प्रवासातला एक दिवस म्हणून आज आपण या दिवसाकडे पाहू शकतो। मला विश्वास आहे की रौप्य महोत्सवी वर्षी हा रेकॉर्ड आपण या ठिकाणी तयार केला, पण आपला रेकॉर्ड आपणच मोडणार आहात याबद्दल माझ्या मनात शंका नाही। सेवेची ही परंपरा भारतामध्ये अत्यंत जुनी आहे। आपल्याला माहिती आहे की आपली जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये आणि पाश्चिमात्य संस्कृतीमधला जर मुख्य काही फरक असेल तर पाश्चिमात्य संस्कृती म्हणते सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, ज्याच्यात शक्ती आहे तो जगेल, जगण्याकरता संघर्ष करावा लागेल। पण आम्ही असं म्हणतो, जो जन्माला आला आहे तो जगेल आणि समाज त्याला जगवेल। हा आमच्या विचारातला मूळ फरक आहे आणि म्हणून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जगवण्याचा ची जबाबदारी ही समाजाची आहे आणि त्याचा मूल मंत्र हा सेवेचा आहे। हा विचार घेऊन आपण सगळे काम करत असतो आणि म्हणूनच या सेवेच्या वाटेवर अशा प्रकारचं जे कार्य आज भारत विकास परिषदेच्या माध्यमातून चाललंय ते खरोखर अत्यंत चांगलं आहे।